मॅच निलेश वैद्य या ठरतोय. विनंती असेल मान्यवरांना की त्याला सामनावीराचा किताब द्यायचा आहे. त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल बदल. तळवणे गावचा एक बुलंद आवाज सुरेंद्र मेसी तुमच्याजवळ जोडला जाईल. या स्पर्धेसाठी निलेश नाईक आणि साहिल नाईक पंचांच्या भूमिकेमध्ये दिसतील. संजयजी राऊत यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय तो निलेश वैद्यला. हॅलो, धन्यवाद डीजे, धन्यवाद राहुल मांजरेकर सर. पेंडूर प्रीमियर लीग 2025 पीपी आला 2025च्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सुरेंद्र मेसी सर्व क्रीडा रसिकांचा खूप खूप स्वागत करतोय. क्रिकेटात वयाक महत्व नसता, तुमच्या कामगिरीक महत्व असता ह्या दाखवून देण्याचा प्रयत्न निलेश वैद्य सरांनी केलो. म्हणूनच त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब पण दिलो गेलो. कारण बॅटिंग करताना वैयक्तिक 16 धावांची खेळी आणि गोलंदाजीत 2 षटकात 3 गडी गारद केले. माझे संघ सहकारी गुणलेखक दर्शन परब सुरेख पद्धतीने मका त्यांचा विवरण सांगतात. जाऊया मैदानात. रोहन वैद्य पहिलो चेंडू लो फुलटॉचा चेंडू क्षेत्ररक्षक तैनात. दाजी वैद्यक 0 या धाव संख्येवर माघारी जाऊचा लागताला. डीजे चेंडू झपूक झुपूक गोलंदाजी आणि गडी गारद. दाजी वैद्य बॅक टू द पॅव्हेलियन. 1 डाऊन बॅटरच्या स्वरूपात नीरज गावडे येलो. चांगलो चेंडू रोहन वैद्य जो पडल्यानंतर आहे 2 फलंदाज हा ना झाली. परिणामी बघता बघता जोपर्यंत विकेट किपर चेंडू अडवतलो थ्रो करतलो तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावेनिशी धाव संख्या धाव फलकावर 1. लेग बाय स्वरूपातील 1 धाव. रोहन वैद्यचा कौतुक गुणगान गावचा तेवढा कमी. चांगली गोलंदाजी भरूनात गोलंदाजी काय असता, कशी काय चांगली गोलंदाजी करूची लागता हे दाखवून देण्याचा प्रयत्न रोहन वैद्यच्या माध्यमातून बघून मिळता. ओव्हरपिच चेंडू देखणो पटको क्षेत्ररक्षक फक्त बघितच राहुलो. खटक्यार बॉट जाग्यार पलटी घुडूम म्हातारी षटकार. डीजे क्रिकेटच्या क्षेत्रात ताकदीचा उपयोग जास्त महत्वाचा नसता तर टायमिंग काय असता हो दाखवून देण्याचा प्रयत्न लेफ्ट हँडर फलंदाज शुभम सावंतच्या माध्यम. ओ हो 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 दंडी गोल, 1 तेरी 1 मेरी. काय गोलंदाजी करतोय रोहन वैद्य. माघारी जाऊचा लागताला निश्चितपणे फलंदाज शुभम सावंत एका. डीजे
टायमिंग काय असं षटकाराने दाखवलं दिलं शुभम सावंतने. तदनंतर अदाकारी गोलंदाजी काय असता, अचूक टप्प्यावाली गोलंदाजी काय असता आणि तिरफळ उडवणं म्हणजे काय असता, ह्या दाखवून देण्याचा प्रयत्न रोहन वैद्यच्या माध्यमातून आणि शुभम सावंताक बॅक टू द पवेलियन. दोन मोठे धक्के महामाया घोडेमुख संघात बसले खरे. अच्युत निमण इला मोठं फटको मारण्याचा इरादो. परिणामी बॅटचे आदिल काढा फंबल झालेलो क्षेत्ररक्षक. परिणामी एकेरी धावेचा रूपांतर दुहेरी धावेत. धावसंख्या 2 ने वधारली. धावसंख्या जाऊन पोचली 9 वर. पहिला पॉवर प्लेचा षटक प्रगती पथावर. चांगलं चेंडू पडल्यानंतर निश्चितपणे चेंडू उसळी घेता. विकेट किपर थोडस फंबल झालो. परिणामी 22 स्वरूपातील एक धाव. या एकेरी धावेन धाव संख्या डबल फिगर म्हणजे 10 धावा. डीजे पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालो. धाव संख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा. बाद होणारे फलंदाज दाजी वैद्य आणि शुभम सावंत. स्ट्राईक एटवर अच्युत नेमण फलंदाजीसाठी सज्ज. गोलंदाजी मार्कवर नितीन बरकुटे. आकोट टप्प्याचा चेंडू निश्चितपणे भिरकावलो दिले जातो. जोपर्यंत क्षेत्ररक्षक तैनात असा क्षेत्ररक्षण करतलो तोपर्यंत आरामात 2 धावा पूर्ण केले गेले. या 2 धावेनिशी धावसंख्या 12 वर जाऊन पोचली. नितीन बरकुटे सुरेख पद्धतीची गोलंदाजी करताना दिसता. 18 क्रमांक जर्सी नितीन बरकुटे मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजीमुळे त्याला दिलं गेलो. चांगलो चेंडू डीप करणारा चेंडू थोडासा खराब यष्टिरक्षण आणि बघता बघता 1 धाव पूर्ण. या एकेरी धावेन धाव संख्या 1 ने आकार मिळालो. धाव संख्या 13 वर जाऊन पोचली. या सामन्याचा विचार केलो गेलो आतापर्यंत दुसरा षटक प्रगती पथावर नितीन बरकुटे योग्य पद्धतीने हाताळताना दिसता. ओव्हरपिच चेंडू मोठा फटको लॉफ्टेड फटको फसलेलो फटको आणि नितीन बरकुटे मिळेला अजून एक कलाम म्हणजेच बाद होणार फलंदाज नीरज गावडे. समाप्त झालो. धाव संख्या 3-13 म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 अशी धाव संख्या. नितीन बरकुटे चांगली गोलंदाजी आपल्या माध्यमातून आपल्या संघासाठी करताना दिसता. पेंडूर प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण टेनिस क्रिकेट live.in च्या माध्यमातून बघतो. नीटनेटका आयोजन नीटनेटक्या नियोजन ही स्पर्धा भरघोस बक्षिसाने भरलेली. कटचो फटको मारण्याचा प्रयत्न बॅटची आउट कट आणि निश्चितपणे एकेरी धाव. एकेरी धावे धावसंख्या 1 ने वधारली. धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली. दुसऱ्या षटकाचा विचार केलो गेलो
अच्युत नेमण एकेरी दुहेरी धावावर भर देता अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. नितीन बरकुटे सुरेख पद्धतीची गोलंदाजी हाताळताना दिसता. या षटकात एक गडी गारद करता पहिल्या षटकाचा विचार केला गेलो, 2 गडी गारद केले रोहन वैद्यने. नितीनचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज अच्युत नेमण. छोटा पॅकेज वाडा धमाका. अकूट टप्प्याचे चेंडू मोठे फटके मारण्यासाठी माहीर असलेलो चांगलो चेंडू निश्चितपणे स्टिअर केलो जाता. विकेट किपर चेंडू जाऊन अडवता तोपर्यंत एकच धाव. या एकेरी धावेन धावसंख्या बघता बघता 3 गाड्यांच्या मुबादल्यात 16 अशी. 8च्या धावगतीन धावसंख्या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 3 गाड्यांच्या मुबादल्यात 16. जाऊया सुगम संगीताकडे. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे 3रा षटक घेऊन संदेश मोरजकर. ओव्हरपिच चेंडू मोठ्या बॅट निश्चितपणे एकेरी धावेन धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. 3रं षटक प्रगतीपथावर. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. पडल्यानंतर चेंडू खाली राहता बाकीचे सुपरस्टार यष्टिरक्षक सुरेख पद्धतीने पूर्ण करता. पेंडूर प्रीमियर लीग 2025 ही स्पर्धा आजचो पहिलो दिवस. पहिल्या दिवसातील सामने रंगताना दिसतात. पहिलं सामनो काय रंगलो याच्या PPL 2025 चो 50 धावांचो पाठलाग जय घोडेमुख संघांना 49 जमवले आणि 50 धावांचो पाठलाग करताना 2 चेंडूत 8 धाव होय. त्यावेळी विनोद वैद्यच्या बॅटमधून निघालेलो षटकार. एका चेंडूत 2 धाव हवे होते. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने जय घोडेमुख संघ विजयी घोषित करण्यात दिलो. अकोट टप्प्याचा चेंडू मोठो फटको फसलेलो फटको आणि क्षेत्ररक्षक तैनात. अच्युत नेमण बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे यानंतर तो सामनो फ्रेंड्स क्रिकेट पेंडूर विरुद्ध रुद्र विद्युराज 11 दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी पहिल्या इनिंग नंतर येऊचा असा. टेनिस क्रिकेट म्हटल्यानंतर कोकणात भरूच बरेच आवड बरेच श्रोते मिळतात. विनोद वैद्य विनोदची निश्चितपणे मी आत्ताच म्हटलं होतं ज्या विनोदने चांगली फटकेबाजी केली आणि या स्पर्धेत चांगली फलंदाजी
चांगली गोलंदाजी सुद्धा झाली. या स्पर्धेत महत्त्वाचा काय असा बेस्ट बॉलर सुद्धा किताब निश्चितपणे असा. आणि ह्या किताबासाठी पर्पल कॅप जो चांगली गोलंदाजी करतलो त्याका पर्पल कॅप मेळटले आणि चांगली फलंदाजी करतलो त्याका ऑरेंज कॅप. आतापर्यंत या रेसमध्ये धावसंख्या जाऊन पोचली 19. 3 षटकाचा खेळ समाप्त झालो. पर्पल कॅपमध्ये निश्चितपणे नाव 5 विकेटने निलेश वैद्य आपली दावेदारी पेश करतात आणि त्याच्या खालोखाल साई गावडे 4 गडी गारत. गोलंदाजीत बदल नितीन बरकुटे नावाचा गोलंदाज आणि ऑरेंज कॅप होल्डर ज्यांनी आतापर्यंत आपल्या बॅटची अशी शहानिशा पटवून दिली. पहिल्या मॅचमध्ये 4 षटकार, दुसऱ्या मॅचमध्ये 2 षटकार, आतापर्यंत 6 षटकार ज्याने या प्रतियोगितेमध्ये मारले तो म्हणजे सागर शिरोडकर. 61 डावावर टॉपर असा. चांगलो फटको विनोदच्या बॅटमधून. पंचांचा निर्णय 6 धावा. छत्रपतींचा शावा मिळाल्या 6 धावा. डीजे नितीनच्या गोलंदाजीवर मोठो फटको विनोदच्या बॅटमधून. पुन्हा एकदा कुटप्प्याचा चेंडू जाता. बघूया किती धावांसाठी. पंचांचा निर्णय येणं बाकी. एकच धाव. या एका धावेनिशी धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचले. 3 षटक 2 चेंडूचा खेळ समाप्त झालो. म्हणजेच पहिल्या इनिंगचा विचार केला गेलो 20 चेंडूचा खेळ समाप्त झालो. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी. मी म्हणान विनोदाक 10तले 8 चेंडू तरी खेळणं गरजेचा. जर विनोद 8 चेंडू खेळलो तर 2 ते 3 षटकार बघूक मिळतले महामाया घोडेमुख संघासाठी. नितीनच्या गोलंदाजीवर खरगोश समाचार घेतलो जाता. ओव्हरपिच चेंडू मोठो फटको आणण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू खाली राहता. बाकीचे सुपरस्टार यष्टरक्षक प्रफुल्ल गावडे पूर्ण करता. धावसंख्या 26 वर जाऊन पोचली. 3 षटक 3 चेंडूचा खेळ समाप्त झालो. चांगलो चेंडू वापसी करणार चेंडू. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर चांगली गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. तिसरो चेंडू निर्धाव. चौथो चेंडू निर्धाव. न्यायपालिकेचा उत्तम कार्य आतापर्यंत या स्पर्धेत बघून मिळता. स्ट्राईक पंच निलेश नाईक आणि त्यांना साथ देतात साहिल नाईक. पुन्हा एकदा मोठो फटका. फक्त एकच धाव देणारो. आतापर्यंत 8 धावा खर्च करणारा 5 चेंडूचा या षटक. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. या स्पर्धेचा विचार केलो गेलो आतापर्यंत कमी धावसंख्या म्हणा हरकत नाही. सगळी धावसंख्या बघू मिळाली 50च्या वरतेच. बघूया महामाया घोडेमुख संघात चांगली फलंदाजी करूची लागतली. दुपारचं सत्र पीच सुद्धा बराच तापलेला. चेंडू पडल्यानंतर बॅटवर योग्य पद्धतीने येता आणि बॅटिंग लागल्यानंतर षटकाराच्या बाहेर जाता. नुसतो जाना नाही, फलंदाजान मारलो तरच जाता. अजून एका चेंडूचा खेळ बाकी. एका चेंडूचा खेळ बाकी. या षटकाचा विचार केलो म्हणजे 4था षटक प्रगतीपथावर. नितीन बरकुटे योग्य पद्धतीने हाताळता. पहिल्या चेंडूवर 6 धावा निश्चितपणे असा वाटला होता की हा महागडा षटक होता की काय, परंतु वापसी करणारी गोलंदाजी काय असता ह्या नितीनने दाखवून दिला. चांगलो चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मोठो फटको आणण्याचा प्रयत्न. कौ कॉर्नर मध्ये खराब क्षेत्ररक्षण. परिणामी 4 धावा. या 4 धावांची धावसंख्या धावफलकावर 31 अशी. डीजे
4 षटकाचा विचार केलो गेलो. धाव संख्या धाव फलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात 31. शेवटचा षटक घेऊन येता गोलंदाज विशाल सावंत नावाचा गोलंदाज. स्ट्राईकवर फलंदाज शंकर गवंडे. चांगलो फटको, निश्चितपणे एक धाव देणारो विनोद वैद्य स्ट्राईकवर इलो. चांगला कार्य केला शंकरने. नॉन स्ट्राईक एंडवर जाऊन धाव संख्या 1 ने वधारली. धाव संख्या 4 षटक एका चेंडूच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यात 32. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पहिल्या इनिंगचा विचार केलो गेलो. विनोद एका षटकारणीशी आपली फलंदाजी बहारता. विनोदा गरज आ या 5 चेंडूत 2 तरी मोठे लांब लचक षटकार तुझ्या बॅटमधून येणं गरजेचा. संघाची धाव संख्या डिपेंडेबल होणं गरजेचा. विशालचा पुढील चेंडू ओव्हरपिच चेंडू, मोठा फटको, देखणो फटको, छत्रपतींचा शावा. पुन्हा एकदा मिळाल्या 6 धावा. डीजे विशाल सावंतच्या दुसऱ्या चेंडूवर विनोदच्या बॅटमधून मोठा फटको. 6 धावा खर्च करणारो. धाव संख्या 38 वर जाऊन पोहोचली. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. विशाल खेळ गोलंदाजीसाठी. आकोट टप्प्याचा चेंडू, निश्चितपणे एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असतले आणि बघता बघता 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धाव संख्या 40 वर जाऊन पोहोचली. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूत बघूया किती धावा जमवता विनोद आपल्या संघासाठी. अजून एक तरी मोठा फटको येणं गरजेचा विनोदसाठी. धाव संख्या 40 वर. ओ हो 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 हो, सीमा रेखा पार. 4 रनों के लिए विनोदच्या बॅट मधून मोठा फटको. 6 धावा खर्च करणारो. 6 धावेनिशी धाव संख्या 46 वर. मी अगोदरच म्हटले होत आहे विनोदच्या बॅट मधून 2-3 मोठे फटके येणार गरजेचा आहे. मात्र फसलेलो फटको. क्षेत्ररक्षक स्क्रीनवर येता दादा आणि गडी गारत. चांगली फटकेबाजी विनोदच्या माध्यमातून बघूक मिळाली. 3 षटकार बघूक मिळाले. 3 षटकारांशी आणि एका चौकाराने नटलेली विनोद वैद्यची धुवाधार फलंदाजी समाप्त जाता. धाव संख्या 46. शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी नौको फलंदाज. 27 रन्साची तुफानी फटकेबाजी. त्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. अनंत परब फलंदाजीसाठी इलो. एका चेंडूचा खेळ बाकी. अनंत तुझ्या बॅटमधून चौकार षटकाक बघूक मिळावलो अशी तुझ्या संघ सहकार्यांची भावना असा. निश्चितपणे इच्छा पूर्ण करूची लागतली. अनंत तुका ओ चांगलो फटको. बॅट जमनी घसाटली घरी परंतु चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने गेलो. एकेरी धावेचा रूपांतर दुहेरी धावेत. 2 धावेनिशी धाव संख्या 48. म्हणजे जिंकण्यासाठी 5 षटकामध्ये 49 धावांची गरज. जाऊया डीजे कडे.
राजा 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी या. अंकित परब आणि साळसकर सर आपल्यापर्यंत आवाज जर पोहोचत असतात कृपया पावलन कक्षामध्ये या. 30 चेंडूत 49 धावांची गरज. चांगली फटकेबाजी करूची लागतली. प्रफुल्ल गावडे, नितीन बरकुटे, चांगली फटकेबाजी केली तर मॅच जिंकण्याक सोपे पडतले. निश्चितपणे चांगली पद्धतीची गोलंदाजी पण करूची लागतले विनोद वैद्यच्या पूर्ण संघासाठी. 49 धावा डिफेंड करण्यासाठी चांगली गोलंदाजी करणं गरजेचा. विचार गेलो तर पहिल्या 3 षटकामध्ये 19 धावा होते आणि आतापर्यंत 2 षटकात 30 धावा कुठले जातात. 29 धावा कुठले जातात. 12 चेंडूत 29 धावा म्हणजे त्यामध्ये 27 धावा विनोद वैद्यच्या. चांगली फटकेबाजी विनोदच्या बॅटमधून बघू मिळाली. मागच्या सामन्यात पण चांगली फटकेबाजी केली परंतु सामनो जिंकवक पावांग नाही. थोडेसे प्रयत्न अपुरे ठरले. 1 चेंडू 2 धावा आणि सामनो गमवावं लागलो. स्पर्धेदरम्यान आयोजन कमिटीमध्ये निर्णय इलो असा दुपारच्या जेवणाची सोय झाली आणि सर्वांनी आस्वाद घेऊचा. हॅलो. 19 फेब्रुवारी म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात दिमाखान पार पाडली जाता. आमचं आराध्य दैवत त्यांच्यानी जी कार्य आपल्या जीवन प्रणालीमध्ये केली त्यांचा संघर्ष थोडक्यात सांगा घेऊचा नाही. त्यांच्यानी जा कार्य केला कौतुकास्पद कार्य आणि त्यांचा आम्ही ज्या पद्धतीने थोडक्यात सांगतलो तेवढंच कमी. 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिरे असतात. 33 कोटी देवतांची अब्जावधी मंदिरे असतात पण एकही मंदिर नसून जे अब्जावधींच्या हृदयात अधिराज्य गाजवतात त्यांना शिवाजी महाराज म्हणतात. 65 किलोची तलवार जो वाकवितो त्याचं नाव यसाजी. 2000 शत्रूशी एकाकी झुंज देतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा जो आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासात शत्रूच्या तंबूचा कळस जो चोरतो त्याचं नाव धनाजी. जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित करून ज्यांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यांचंच नाव शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद. हॅलो. सर्व क्रीडा रसिकांना तसेच सर्व पेंडूर ग्रामस्थांना नम्र विनंती करतोय की या ठिकाणी जेवणाची सोय चालू करण्यात आलेली आहे. कृपया सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये. आज डाळ भात आहे, उद्या चिकन भात आहे. सर्वांनी आस्वाद घ्या. धन्यवाद. कैलासवासी राजाराम वैद्य यांच्या कुटुंबियाकडून हे जेवणाची दरवर्षीप्रमाणे यंदाही सोय करण्यात आलेली आहे. त्यांच्या कुटुंबियांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. मायक्रोफोन मध्ये बदलला विनंती करताय राहुल मांजरेकर सर अंका. धन्यवाद सुरेंद्र मेस्त्री सर. जाऊया मैदानाच्या दिशेनं. दुसऱ्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये प्रारंभ झालाय. 49 धावांचं लक्ष्य. यावेळी मात्र लेटकटचा फटका. यावेळी मात्र स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होते. सीमारेषेच्या लगत चेंडू अडवला जातोय. एकेरी पावले धावेची पावलं मात्र दुहेरी धावेकडे बोलले जातात आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पळवून मात्र 4 धावा या पूर्ण केल्या जात आहेत. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. रगरगत्या उन्हामध्ये चाललेली ही लढत. एकीकडे आहे आई बाबाई स्पोर्ट तर दुसरीकडे आहे महामाया घोडेमुख संघ. दोन्ही संघ तुल्यबळ आहे. 4 धावा या रगरगत्या उन्हामध्ये पळून काढतात दोन्ही फलंदाज.
आडव्या वाटणे खेळायला फटका मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय डीप मिडविकेट क्षेत्रात तैनात आहे. एक धाव पूर्ण केली ते एका धावने सांघिक धावसंख्येचा विचार सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावा धावफलकावर. प्रफुल्ल गावडे आणि संदेश मोरजकर ही जोडगोळी मैदानामध्ये. तर निश्चितपणे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघायला मिळतोय विनोद वैद्य महामाया घोडमुख संघाकडनं. महामाया घोडमुख संघाने प्रथम फलंदाजी करत असताना फ्रेंड सर्कल पेंडूर संघाचा कर्णधार कृपया विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचं आहे. आखो टप्प्याचा चेंडू जबरदस्त फटका सीमारेषेचं उल्लंघन करत असताना सीमारेषेच्या बाहेर जातोय चेंडू. पंचांची खूण 6 धावांची येते आणि स्कोर काउंटिंग मध्ये बदल होईल. स्कोर काउंटिंग वाढतोय 11 धावा धावफलकावर. गोट्या गावडे आणि ज्या मैदानाच्या बाहेर जेल टिपला त्याच्यासाठी थंडा बॉटल आहे त्यांनी कृपया आपली घेऊन जायची आहे. यावेळी मात्र सन्मान दिलाय. चेंडा मोठा फटका मारल्यानंतर मात्र चेंडूला सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळते. षटकार चौकारानंतर त्याला 21 दुहेरी धावांची साथ ही कशा प्रकारे द्यावी हे प्रफुल्ल गावडेला चांगलं माहिती आहे. त्याच्या साथीनं खेळतोय तो फलंदाज संदेश मोरजकर. आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्याच्या फलंदाजीच्या माध्यमातून बघायला मिळते. सांघिक धावसंख्या ही 12 धावा धावफलकावर. फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू जमिनीला दान केला गेलाय. यावेळी मात्र संधी निर्माण केली होती गोलंदाजाने परंतु त्या संधीचं सोनं करण्यास अपयश ठरलाय क्षेत्ररक्षक. घडीगार होण्यापासून वंचित ठरतोय तो क्षेत्ररक्षण करणारा महामाया घोडेमुख संघ. 49 धावांचं लक्ष्य 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये सांघिक धावसंख्या 12 धावा धावफलकावर. दुसरं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जाईल याची मात्र रणनीती आखली जाते. कोणती रणनीती पहिली रणनीती आखली गेली होती परंतु ती रणनीती अवलंबत असताना घोड चुका झाल्या. क्षेत्ररक्षण करत असताना थोड्याशा घोड चुका झाल्या आणि त्याचा फटका हा आपल्या संघाला बसता कामा नये याची रणनीती पुन्हा एकदा कदाचित आखली जाते आणि त्यानंतर महामाया संघ क्षेत्ररक्षण फैलावेल. परंतु मैदानामध्ये सलामीचा फलंदाज प्रफुल्ल गावडे संदेश मोरजकर मैदानामध्ये आहेत. चांगली फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून आली आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा वसूल केल्या आणि त्यानंतर 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग 24 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल. 24 चेंडू 37 धावांची गरज. हॅलो सर्व खेळाडू तसेच पेंडूर ग्रामस्थांना विनंती करतोय की जेवल्यानंतर पत्रावळी आहेत त्या कृपया त्या वाहळात दुसरा षटक गोलंदाजी मार्कवर नीरज गावडे. याबद्दल पंचांकडे अपील केलं जाते आणि दानिशेतपणे एकच जोर एकच झेल टिपला गेलाय. यष्टीरक्षक अच्युत नेमच्या माध्यमातून एक रणनीती आखली होती पहिल्या षटकाच्या सांगत्या अखेरीस आणि ती रणनीती पहिल्याच चेंडूवर यशस्वी ठरतोय गोलंदाज नीरज गावडे. एक संधी निर्माण केली. एक अवघड झेल अच्युत नेमने टिपला यष्ट्यांच्या पाठीमागे आणि जो फलंदाज घातक ठरणार होता प्रफुल्ल गावडे त्याला मात्र माघारी पाठवलंय. आई भावाई स्पोर्ट्स संघ निश्चितपणे फलंदाजी करतोय. 49 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानामध्ये फलंदाजी करतोय. सलामीसाठी प्रफुल्ल गावडे संदेश मोरजकर आला होता. गौरव तांडेल तुमच्यापर्यंत आवाज पोहोचत असेल कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधा. गौरव तांडेल. पुढे सामन्याची नाणेफेक केली गेली आणि नाणेफेक जिंकतोय फ्रेंड सर्कल पेंडूर संघ. नाणेफेक जिंकतोय. त्यांनी आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे परंतु मैदानामध्ये नवीन फलंदाज आलाय रोहन वैद्य.
गोलंदाजी मार्गवर नीरज गावडे स्ट्राईक एंडच्या दिशेनं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतोय. निलेश रोहन वैद्य. प्रफुल्ल गावडे माघारी परतला, परंतु प्रफुल्लने ज्या प्रकारे सुरुवात करून दिली ती सुरुवात कंटिन्यू ठेवायची असेल, ती सुरुवात जर चांगली ठेवायची असेल तर रोहन वैद्यला मैदानामध्ये बहरणं आवश्यक आहे. मैदानामध्ये ठाम मारत असताना संघाच्या हिताची फटकेबाजी त्याच्या माध्यमातून येणं आवश्यक आहे. आखूड टप्प्याचा चेंडू आडव्या आडने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, तिथे कोणतीही धाव निघणार नाहीये. चांगली गोलंदाजी, 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. दुसऱ्या षटकातील सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा. 24 चेंडू 37 धावा असं समीकरण मैदानामध्ये असताना आतापर्यंत 22 चेंडू 37 धावा असं समीकरण मैदानामध्ये आहे. आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावेळी क्षेत्ररक्षक आहे, या मात्र कोणतीही चूक करणार नाही. एक साधा सोपा झेल टिपला जातोय. रोहन वैद्यची खेळी सरते संपुष्टात आणि माई भवाई स्पोर्ट संघाला लागलेला हा दुसरा धक्का. गौरव तांडेल कृपया जवळपास कुठे असताल लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, तुमची येथे आवश्यकता आहे. गौरव तांडेल तुमच्यापर्यंत आवाज जर पोहोचत असेल कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा, तुमची नितांत गरज आहे इथे. बारा धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकाचा विचार करायला गेला तर आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, 3 चेंडू मध्ये 2 गडी कारत करतोय एक युवा गोलंदाज नीरज गावडे. नीरज गावडे एक गुणवान खेळाडू, एक युवा खेळाडू आहे, इमर्जिंग प्लेअर ठरू शकतो आज या स्पर्धेमध्ये, परंतु चांगला खेळ त्याच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. महामाया घोडेमुख संघाचं प्रतिनिधित्व करतो. आतापर्यंत 2 फलंदाजांना माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज नितीन बरकोटे. या स्पर्धेमध्ये नितीनच्या खात्यावर एक मॅन ऑफ द मॅचचा किताब आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये तो मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याने मिळवला होता. आज त्याच प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून आवश्यक आहे. चौथा चेंडू मार्गस्थ. आखूड टप्प्याचा चेंडू डीप पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. येतोय नितीन बरकुटेच्या बॅटमधनं चौकार. या चौकाराने सांघिक धावसंख्या 16 धावा धावफलकावर. डीजे सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 धावा धावफलकावर. मात्र थर्ड मॅच क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतो. एकेरी धावेसाठी घोषांकीय क्षेत्रामध्ये धाव येणं ह्या महत्वाच्या आहेत. त्या आई भावई स्पोर्ट संघासाठी 49 धावांचं लक्ष आहे आणि 49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा या धावफलकावर. अजूनही 32 धावांची गरज असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील पुढील चेंडू राईट टर्म ओव्हर विकेट सज्ज गोलंदाज मात्र बॅकफुटवर जाईल. मात्र निश्चितपणे स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव तर पूर्ण केली गेली. जीवघेणी धाव होऊ शकते का? आणि ही जीवघेणी धाव निश्चितपणे संघासाठी घातक ठरते. धावबादच्या स्वरूपात फलंदाज माघारी परततोय, परंतु मैदानामध्ये थोडीशा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघातील खेळाडूला तो दुखापत होते. एक जीवघेणी धाव निश्चितपणे संघासाठी घातक ठरते. चांगला थ्रो आणि चांगला चेंडू गॅदर करत असताना यष्टी रक्षक अच्युत नेमन आपलं सर्वस्व पणाला लावते महामाया घोडेमुख संघासाठी. आणखी एक गडी कारक होतोय. 18 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही सामना जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असेल. 5 चेंडू ओव्हर षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाचा विचार करायला गेला तर पहिल्या चेंडूवर गडी गारत झाला. दुसरा चेंडू निर्धाव गेला. तिसऱ्या चेंडूवर गडी गारत झाला. चौथ्या चेंडूवर चौकारला. 5व्या चेंडूवर एकेरी धाव आणि अंतिम चेंडूवर धावबादच्या स्वरूपात सांघिक यश. चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती नीरज गावडेच्या माध्यमातून. तेवढीच क्षेत्ररक्षकाची सुरेख साथ ही महामाया घोडेमुख संघाला लागली आहे.
आई भावई स्पोर्ट संघाकडनं नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. विशाल सावंत नावाचा फलंदाज, परंतु स्ट्राईक एंडच्या दिशेनं सलामी झालेला फलंदाज संदेश मोरजकर मैदानामध्ये अजूनही आहे. एका 4 धावा त्यांनी धावून पूर्ण केल्यात. वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय, परंतु लक्ष मोठं आहे. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू 31 धावांची गरज आहे, म्हणजे यावेळी मात्र प्रति षटक 10 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर कॅल्क्युलेशन करावं लागेल दोन्ही फलंदाजांना आणि त्यानंतर मैदानामध्ये रणनीती अवलंबावी लागेल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी तिसऱ्या षटकाटी वर्णे लागते संतोषजी गावडे यांची. पहिला चेंडू निश्चितपणे मोठा फटका मारण्याचा इरादा होता. मिस टाइमचा फटका, चेंडू जातोय एकेरी धावेसाठी. या एकेरी धावून सांघिक धावसंख्या आता जाऊन पोहोचले 19 धावा, म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. 30 धावांची गरज. 17 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि 17 चेंडूवर 30 धावा बनवण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये आला विशाल सावंत आणि त्याच्या समवेत संदेश मोरजकर. क्षमता दोन्ही खेळाडूंकडे आहे. आत्मविश्वासानं फलंदाजी करावी लागेल. संघाच्या हिताची फलंदाजी करणं आवश्यक आहे. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी वाईड चिकून पंचांकडनं आली आहे. कवायत करण्याची संधी पंचांना या रगरगत्या उन्हामध्ये भेटली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ते 20 धावा या धावफलकावर. 29 धावांची गरज. संतोषी गावडे स्ट्राईक गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र पंचांकडे अपील केला गेलाय. पंचांनी अपील उचलून धरलाय. संतोष मेत्रीला माघारी परतावं लागेल. विशाल सावंतला माघारी परतावं लागेल. आणखी एक गडी करतोय आई भवाई स्पोर्ट संघाचा डीजे. मैदानामध्ये समीकरण असेल 16 चेंडू आणि 29 धावा असं समीकरण. 20 धावा धाव फलकावर लागल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय शंकर नेमन नावाचा फलंदाज मैदानामध्ये आलाय. संदेश नेमन नावाचा फलंदाज मैदानामध्ये आला आई भवाई स्पोर्ट संघाकडनं. गोलंदाजी मार्कवर संतोषजी गावडे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. तिसरा चेंडू, चांगला चेंडू. आणखी एक संधी होती, परंतु यष्टीरक्षक थोडासा चेंडू हातातून निसटलाय. एक धाव तर पूर्ण केली गेली. 21 धावा या धावफलकावर लागल्यात. 28 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडूचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला तिसऱ्या षटकातील. 21 धावा. षटकातील पुढील चेंडू राईट टर्म ओव्हर विकेट सज्ज असेल. ओव्हरपी प्रकारचा चेंडू, मोठा फटका मारलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला जातोय. दाजी वैद्य चेंडू खाली आलाय. आणखी एक गडी मिळवलाय आणि चांगली गोलंदाजी यावेळी मात्र संतोषजी गावडे यांचे बघायला मिळते. 2 गडी गारद केले या सामन्यामध्ये. चांगली शुभम नाईक यांच्या माध्यमातून आपण ही डीजेची धून ऐकतोय. निश्चितपणे चांगले डीजेची सिस्टम आपल्याला या स्पर्धेमध्ये आपल्याला निश्चितपणे अनुभवायला मिळते.
पेंडूर प्रीमियर लीग 2025 पर्व 11व आणि 11व्या पर्वातील आजचा हा पहिला दिवस. यावेळी मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपलाय फलंदाज होईल बाद पंचांचं बोट गेलंय आकाशाकडे. आई भावाई स्पोर्ट संघ अडचणीमध्ये सापडलाय. खेळाडू आहे त्यांना विनंती असेल जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे 3 धावा खर्ची करतोय, 3 गडी मिळवले जाते या गोलंदाजांना. तर लेजंड क्रिकेटर संतोषजी गावडे बरेच वर्ष क्रिकेट खेळलेत. आज पहिल्या सुरुवातीच्या काळावर बघायला गेलं असतं तर ट्रॉफ्या नव्हत्या. केवळ क्रिकेट हे खेळण्यासाठी मैदानामध्ये दूर दूरून जायचे आणि त्यानंतर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचे. तीच गोलंदाजी आज या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळते. संतोषजी गावडे यांच्या माध्यमातून चांगला चेंडू, 1 धाव मिळते. षटकाची होते सांगता आणि 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या 22 धावा या धावफलकावर. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 4 धावा खर्ची केल्या, 3 महत्वपूर्ण गडी गारद केलेत. विनंती असेल पंचांना पाणी द्यायचंय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावसंख्या 22 धावा या धावफलकावर. म्हणजे जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. बारा चेंडू 27 धावा अशी गरज मैदानामध्ये. आणि यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर कोणता गोलंदाज येईल हे मात्र बघावं लागेल. पहिल्या षटकामध्ये विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक बघायला मिळालं विनोद वैद्य याचं. परंतु त्यानंतर त्यांनी रणनीती आखली आणि ती रणनीती मैदानामध्ये यशस्वी करून दाखवली क्षेत्ररक्षक आणि गोलंदाजांनी. जेव्हा क्षेत्ररक्षण करत असतो तेव्हा प्रत्येक क्षेत्ररक्षकाची एकच भूमिका असते, कमीत कमी धावा रोखाव्या. त्या अवघड असे झेल असतील त्यांना सोपं करत मात्र संघाच्या हितासाठी ते झेल पकडावेत. आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना निर्धाव चेंडू टाकत प्रतिस्पर्धी संघावर दबाव वाढवण्याचं काम गोलंदाजांनी करायला पाहिजे असतं. आणि तेच काम आज मैदानामध्ये महामाया घोडेमुख संघाचे खेळाडू करताना दिसत आहेत. परंतु आई भवाई स्पोर्ट संघात निश्चितपणे सांगायचं लागेल की 12 चेंडू 27 धावा असं सामना आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. क्रिकेटमध्ये अजूनही काही होऊ शकतं. तुमची बॅट बोलली तर आई भवाई स्पोर्ट संघ या सामन्यामध्ये विजयी संघ होऊ शकतो. परंतु प्रयत्न करावे लागतील. आखूड टप्प्याचा चेंडू या मात्र 1 धाव तर पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. त्यामुळे आता 2 धावांनी सांघिक धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती 24 धावा. अजूनही 11 चेंडू 25 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू कोणत्या दिशेने मारायचा, हा फटका कशा प्रकारे मारायचा, हा इरादा फलंदाजाचा असला पाहिजे. जास्तीत जास्त धावा कशा येतील याचा विचार करावा लागेल. परंतु चेंडू निर्धावत वेगावर स्वार होत चांगली गोलंदाजी विनोद वैद्य करतोय. समीकरण बदललं जाते. 10 चेंडू आणि 25 धावांची गरज. 24 धावा धावफलकावर अजूनही 25 धावांची गरज असेल. आखूड टप्प्याचा चेंडू संधी निर्माण केली होती गोलंदाजाने, परंतु यष्टीरक्षक थोडासा फंबल होतोय. परिणामी चेंडू तर निर्धाव जातोय. संघाच्या हिताची गोलंदाजी विनोद वैद्य आणि त्याचे संघ सहकारी गोलंदाजी करतायत. परंतु आई भवाई स्पोर्ट संघ कमबॅक करावा लागेल. एकमेव पर्याय हा तुमच्याकडे या सामन्यामध्ये उपलब्ध आहे. परंतु फलंदाज एका पाठोपाठ माघारी परत आहेत. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 4 चेंडू अखेरीस मात्र सांघिक धावसंख्या ही 24 धावा धावफलकावर.
हा सामना झाल्यानंतर धन्यवाद सर. मैदानामध्ये समीकरण बदलतंय. 8 चेंडू आणि 25 धावांची गरज. 8 चेंडू 25 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, रामचंद्र नावाचा फलंदाज. तर नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे संदेश नेमन. विनोद गोलंदाजी मार्गवर चांगली गोलंदाजी. 8 चेंडू 25 धावा असं समीकरण. रामचंद्र परब नवीन फलंदाज. एक्स्ट्रा कव्हरचे हे चेंडू मार्गस्थ केला. 1 धाव तर पूर्ण केली गेली. एका धावनं सांघिक धावसंख्या पाऊ शतक पूर्ण धावफलकावर लागतंय. 24 धावांची गरज असेल. अजूनही 7 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक असेल. या षटकातील त्या एक मोठा फटका येणं आवश्यक आहे संदेश निमणच्या बॅटमधनं. प्रयत्न तर केले गेले. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू मार्गस्थ होतो. एकेरी धावेसाठी षटकाची होते सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त. 26 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात मैदानामध्ये बघायला मिळत आहेत. फ्रेंड सर्कल पेंडूर संघ नाणेफेक जिंकले. आपला निर्णय मात्र जर क्षेत्ररक्षण असेल तर त्वरित क्षेत्ररक्षण 10 मिनिटाचा ब्रेक झाल्यानंतर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सहा चेंडू 23 धावा असं समीकरण मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. चालू असलेला सामना आई भवाई स्पोर्ट संघ विपक्ष महामाया घोडेमुख संघ. दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली आहे, परंतु नशिबाची साथ यावेळी मात्र महामाया घोडेमुख संघाला लाभली आहे. अंतिम षटकाची वर्णी लागते. गोलंदाजाचं नाव असेल मनोहर राऊत. मनोहर राऊत गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिला चेंडू निर्धाव ठरतोय म्हणजे समीकरण बदललं जाते. 5 चेंडू 23 धावा. 4 मोठे फटके येणं हे फलंदाजीच्या बॅटमधनं आवश्यक आणि त्यासाठी रामचंद्र परब नावाचा फलंदाज लेफ्ट हँड फलंदाज मैदानामध्ये आहे. प्रयत्न तर केले जात आहेत, परंतु बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणावे लागतील. संधी त्याच्याकडे आहे आज झिरोमधून हिरो होण्याची. कारण एका ही स्पर्धा लीग स्टेज स्पर्धा आहे. पेंडूर गावातील खेळाडूंना एकत्र करत 11 वर्षे अविरत ही क्रिकेट स्पर्धा चालली आहे आणि या स्पर्धेसाठी अनेक खेळाडू कित्येकदा या मैदानामध्ये एकमेकांसोबत उभे ठाकलेत. यावेळी मात्र धावबाच्या स्वरूपात फलंदाज माघारी परतेल. वाईटची खोडी पंचांकडनं आले. अतिरिक्त धाव आली आहे. सांघिक धावसंख्या आता पोहोचली आहे ती 28 धावा या धावफलकावर. आठ गड्यांच्या मोबदल्यात 28 धावा आई भवाई स्पोर्ट संघ. या सामन्यामध्ये पूर्णपणे अपयश ठरतो. या सामन्यामध्ये चांगली फटकेबाजी करणं आवश्यक होतं. अपयशी ठरले त्यांचे फलंदाज, सलामीचे फलंदाज. त्यामुळे या सामन्यामध्ये थोडासा पिछाट ठरलाय. परंतु मैदानामध्ये जो फलंदाज येईल त्याच्याकडे संधी आहे आणि त्यानंतर फटकेबाजी केल्यानंतर त्याला कदाचित संधी वरच्या क्रमांकावर मिळेल. हा इरादा आता मैदानामध्ये येऊन मैदानामध्ये हा इरादा ठेवून मैदानामध्ये फटकेबाजी करणं आवश्यक आहे. देऊ गावडे नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय. अठ्ठावीस धावा धावफलकावर. या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सांघिक धावसंख्या 28 धावा. 21 धावांची गरज. वाईटची एकूण पंचांकडनं आले. 29 धावा धावफलकावर म्हणजे हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज असेल.
4 चेंडू 20 धावांची गरज. देऊ गावडे भूतकाळामध्ये चांगली फटकेबाजी करत होता, ती फटकेबाजी आज आठवावी लागेल. सीमारेषे चेंडू बाहेर पाठवावे लागतील. क्रिकेटमध्ये गॅप पडल्या कारणे थोडासा फलंदाच्या मोठे फटके मारून वंचित राहतोय, परंतु चांगली गोलंदाजी मनोहर राऊतची बघायला मिळते. 3 चेंडू 19 धावा हे समीकरण या स्पर्धेमध्ये वारंवार आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडू 17 धावा, 3 चेंडू 18 धावा, 3 चेंडू 19 धावा हे समीकरण प्रत्येक सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. मनोहर राऊत चांगली गोलंदाजी, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी सज्ज असेल. समोर फलंदाज आलाय तो संदेश नेमन. या सामन्यामध्ये छाप सोडण्यासाठी त्याच्याकडे काही चेंडू शिल्लक असेल, त्या चेंडूमध्ये मोठे फटके हे मारावे लागतील. फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आलाय, झेल सोडलाय गेलाय. एकेरी धावेची पावलं दुहेरी धावेकडे वळवली गेली. 2 धावांना सांघिक धावसंख्या ही 32 धावा धावफलकावर. अजूनही 17 धावांची गरज असेल. 2 चेंडू 17 धावा असं समीकरण. 2 चेंडू 17 धावा केवळ औपचारिकता बाकी. महामाया घोडेमुख संघ या सामन्यामध्ये वर्चस्व प्रस्थापित करतोय. आणखी एक झेल घेण्याची संधी होती आणि ती संधी डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाते एकेरी धावेसाठी. केवळ औपचारिकता बाकी आणि या सामन्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा सामना रंगेल. फ्रेंड सर्कल पेंडोर विपक्ष वाईट चिकून पंचांकडनं आली आहे. केवळ औपचारिकता बाकी असताना मात्र वाईटच्या स्वरूपात धावा या बहाल केल्या जातात गोलंदाजाकडनं. अंतिम चेंडू, फटका फसलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आलाय, जेल जमिनीला दान केला गेलाय आणि हाच सामना जिंकतोय महामाया घोडेमुख संघ. या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करतो. पहिला विजय महामाया घोडेमुख संघाचा आपल्याला बघायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये 10 मिनिटांचा ब्रेक असेल आणि त्या 10 मिनिटांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण सर्व तुमच्यासोबत जोडले जाऊ. थोडासा लंच ब्रेक आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा जोडले जाऊ.